मित्रांनो, कर्जतमध्ये थारचं मैदान पार पडलं आणि यात थार मिळवणारी बैलजोड आपल्या बरोबर आहे. त्यातले एक बैल आहे शंभू. तुम्ही ज्यावेळेस मी फायनल बाईट घेतो त्यावेळेस ह्यांचं एक वाक्य होतं आकाश शेट यांचं, आज आम्ही 1 नंबर करणार. हा आत्मविश्वास कसा? सँडी भाऊ, मी सगळ्यांशी मैत्रीपूर्वक राहतो, पण काही लोकांनी मला बैल दिला नाही आणि तीच लोक माझ्यावर सगळी फायनलला होती. माझी नियत साफ आहे, माझे कर्म साफ आहेत. मला माहिती आहे माझी बैल दोन्ही शंभू आणि रायबा 1 नंबर केल्याशिवाय राहणार नाही आणि 100% त्यांनी 1 नंबर केला. आणि ज्यांनी ज्यांनी शंभूला नाकारलं आहे त्यांची सगळ्यांची तोंडं बंद झाली की खरोखर आकाश राऊत त्यांना वाटलं नुसता बोलतो, पण मी बोलत ना, मी करेक्ट कार्यक्रम करतो. बरं, आता तुम्हाला नाकारलं, नाव नको घ्यायला, पण कसं नाकारलं जातं ते एकदा कळू द्या की पैऱ्याच्या निमित्तानं असेल, पण अजून भाषा काय असते नाकार. बघा, 15 दिवस झाले. 15 दिवसापासून शंभूला पैरा नाही होते. त्या दिवशी नाशिकचा एक बैल आहे, तो पैरा झाला होता, पण अलंकार भाऊ आहेत आमचे, एकदम मना मित्र आहेत खास. त्यांनी फोन केला की भाऊजी, आपल्या बैलामधला बैल होता तो आजारी पडला आहे, तर मला बैल पाहिजे. तर मी बोललो आज त्यांचा बैल 1 नंबर आहे. बघा, लोक माझ्याबद्दल विचार नाही करत, पण मी करतो. मी काय बोललो, त्यांचा बैल जर 1 नंबर रायबा आहे आणि तो उद्या सकाळ कुठल्या पण बैलामध्ये पळेल. शंभूला बैल होता चांगला, पण एवढा स्पीडचा नव्हता. पण मी सांगितलं एक काम करा त्यांना की माझे संबंध आहेत, मला शब्द द्यायला लागेल आणि बैल मला त्यांना द्यायला लागेल. माझी नियत साफ आहे, सर्व साफ आहे, म्हणून त्याने एका शब्दावर मी बैल दिला आणि आज 1 नंबर झाला. आणि वाईट एकच गोष्टीचं वाटतं की बैलाला बैल का ना लोक देत. माझं मत आहे की लोक का कमी बैलाला समजतात. अरे शंभू बैला प्रत्येक मैदान, सँडी भाऊ तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक मैदानात गुलाल राहतो. इव्हन बरेचशी लोक शंभूला कमी लेखतात, पण आज त्यांनी खरं दाखवलं की वाघ आहे. आता हा फक्त तुमचाच प्रश्न नाही आकाश, भरपूर बैलगाडी मालकांचा प्रश्न आहे की बैलाला कमी लेखलं जातं. मग ह्या बैलगाड्याच्या क्षेत्रात जसं आज शंभूनं सिद्ध केलं तसंच सिद्ध करणं हा पर्याय आहे का? 100%. ज्या नालेक, मी मगाशी पण नालेकच बोललो सँडी भाऊ, या लोकांना नालेक बोलणंच आहे आपल्याला. कारण का हे लोक मुख्य नंदीची जर वायदी खात असतील तर ही लोक नीच आहेत. मुख्य नंदीची वायदी खाणार आहे आणि शंभूला नाकारला त्या टायमाला ठीक आहे, वायदी खाणार आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत, बरेच प्रकारे. तुम्ही मगाशी मला आता बोलले की तुम्हाला कसं बद्दल कसं वाटलं. वायदी खाणारे होते, काही जण मला कमी लेखणारे होते, शंभूला कमी लेखणारे होते आणि ही सगळी लोक होती सँडी भाऊ. तर यांना ह्याच पद्धतीने उत्तर द्यायला हवं आहे. माझ्याच नंदीनी नाही, या महाराष्ट्रातल्या सर्व नंदींनी ज्यांनी ज्या नंदीला नाकारलं ना, ते 100% उत्तर देतात. किती वायदी मागितलं तर सांगा, आकडा वायदी मिळून 4 लाख रुपये मागितले. 4 लाख. आणि मी पैशानी कमी नाही, मी आता मोठपणा नाही मी सांगत, पण माझं मत आहे, माझा बैल काय पळत नाही का? माझा बैल काय चालत बैल काय माझा चालत येतो का? सांगा ना तुम्ही मला. तर मला त्यांनी एवढे पैसे सांगितले, त्यांना काहीतरी वाटलं पाहिजे होतं. माझ्या मित्राला सांगितलं, हर्षदला, की एवढे पैसे लागतील. मी बोललो ठीक आहे, आज आपले दिवस नाही आहेत, 1000% ते दिवस आणीन. मोहन राऊतचा मुलगा आहे, एवढा लक्षात ठेवा, किती पण करोडाचा बैल आणू शकतो. बरं, एक सँडी भाऊ, जास्त ही करू नका, अंतर वडिलांच्या नावासाठी माझा काका प्रवीण भाऊ राऊत आणि आकाश राऊत किती करोडाचा, किती लाखाचा बैल असेल ना, तेवढा लाखाचा बैल आणू शकतो. फक्त काय गोष्ट आहेत, लोकांनी कमी लेखाचं सोडून द्या आणि या मुक्का नंदी आहे याच्यावर जोडू नका. माझ्यावर तुम्ही जळा, माझ्यावर टीका टिप्पणी करा, पण या नंदीवर करू नका. ह्यो पळतो, त्याला बैल द्या. माझा सोडा, गरीबाला पण बैल द्या. शेठ लोकांमध्ये पैरा होतो, गरीबाचा का ना पैरा होत. हे आवश्यक गोष्ट आहे सँडी भाऊ. शेठ लोकांमध्ये पैरा होईल, गरीबाचा बैल टॉपला पळणार असेल ना, तो तुम्हाला खुट्यावर बांधायला लागेल. का? ते एकमेव पैसे. खूप गंभीर मुद्दा मांडताय आणि त्याच्या करिअरमधलं, शंभूच्या करिअरमधलं सगळ्यात मोठं यश आज त्यानं घेतले, तर ह्यो गंभीर मुद्दा मांडताय. पण आता तुम्ही हे सगळं सांगितलं, हे यश आहे, पण महत्त्वाचा जोडीदार हे निवडणं महत्त्वाचं असतं. तर कसं पैराचं नियोजन कुणी केलेलं आहे? कारण तुम्हाला नाकारलेलं 4 लाखाची वायदी मग सांगून, मग कसं? सँडी भाऊ, मी
बघा मी तुम्हाला आता मगाशी सांगितलं पैरा हा मीच केला आहे. म्हणजे त्यांचा मला फोन आला, मी त्यांना पहिले फोन केला होता की आपल्या रायबांना पैरा झाला आहे का, ते बोलतात भाऊ झाला आहे पण आपण नंतर आखलू. खूप दिलदार व्यक्तिमत्व आहे भाऊ संदीप भाऊ. मला 2दा बैल दिला त्यांनी, एकदा आम्ही मार खाल्ला आणि एकदा बिंजोडला राहिलो, पण एक दोस्ती खात्री मला त्यांनी बैल दिला. पण त्याच्यानंतर भाऊ संदीप भाऊ असं झालं की त्या दिवशी मला त्यांनी फोन केला, त्यांच्या पैरातला बैल म्हणजे आमचे कानाशेठ, त्यांचा बैल आजारी असल्याने ते मला बोलले भाऊजी मला बैल पाहिजे. मी एका शब्दावर बैल दिला. मला माहिती आहे तुम्ही मन साफ करून बैल द्या, तुम्हाला हा विजय आणि यश प्राप्त होईलच हे मला माहीत होतं. आणि पहिली गोष्ट, ज्या टायमाला गट काढल्यानंतर मी बघितला गटाला गाडीला भरपूर स्पीड आहे, माथ्याला माथा लावून गाडी पळते. 100% 1000% आज गाडी गुलालत राहील. 1 नंबर नव्हतं बोललो, पण ज्या टायमाला सेमी पास केली 1च नंबर करणार. कारण का माझा काशी यांनी कधीच मला 2 आणि 3 नंबर करून दिले नाही, 1च नंबर केलेत. तर हा कसा काय 2 आणि 3 नंबर करू शकतो? योग पण ज्या मैदानात राहिला आहे त्या मैदानात 1च नंबर केला आहे. आपण तुमचे थरथरणारे ओठ आणि बसलेला आवाज भरपूर काही सांगतोय. कुणाची आठवण होती सगळ्यात जास्त? वडिलांची आठवण फक्त एकच. त्यांच्यासाठीच सगळ्या काय गोष्टी आम्ही करतो, त्यांच्यासाठीच सगळ्या या यश हा जीव हा अर्पण सगळ्या त्यांच्यासाठीच आहे. त्यांच्याच नावासाठी ही सगळी गोष्ट आहे. त्यांच्या नावाच्या पुढं आम्हाला कुठलंच नाव नाही. वडिलांसाठीच मी ज्या पण गोष्टी करत असतो त्यांच्या नावासाठीच. मी माझं नाव कुठेही एकदा पण तुम्ही बघा बॅनरमध्ये माझं कुठंच नाव नसतो, माझ्या वडिलांच्या नावासाठी मी करत असतो. का की वडिलांचं नाव या 7 समुद्रपार या बैलगाडी शर्यतीमुळे गेलेलं आहे. आणि तुम्हाला सांगतो राजकारणामध्ये आज बघा 5-5 नगरसेवक संदीप भाऊ आपल्याला राजकारणामध्ये तुम्ही तुमच्या वार्डपुरता तुमच्या शहरापुरता तुम्ही मर्यादित आहेत, पण या बैलगाडी क्षेत्रामुळे तुम्ही 7 समुद्र पार तुमचं नाव जातो. एवढं लक्षात घ्या. माझ्या वडिलांनी जे केलं आहे ना तेच आम्ही पुढं त्यांचा जो वारसा आहे तो टिकून ठेवण्याचा मी माझे काका प्रवीण भाऊ राऊत आणि आकाश राऊत स्वतः आम्ही दोघं करत आहे. या लोक आम्हाला बैलगाडी क्षेत्रामध्ये खूप यांना असं वेगळं वाटतं, अरे खानदानी शौक आहे, खानदानी माणसं आहेत आम्ही. 3री पिढी आहे शांडी भाऊ, 3री-4थी पिढी आमची. आम्हाला बैलांचा नका सांगू. 2 बैल पळाल्यानंतर माणूस आपल्याला ज्ञान देतो, असं नाही तसं कर तसं नाही असं कर. बैलत ना पहिले तुम्ही काय घंटा करणार आहेत? ही गोष्ट लक्षात घ्या संदीप भाऊ. माणसाचा दिमाग जिथं लावायचं तिथंच लावलं पाहिजे, दिमाग कुठंही लावून चालणार नाही. आज या नंदीनी ज्यांनी यांना कमी लेखला त्यांना आज उत्तर दिलेलं आहे. अरे थोडे उत्तरं सांगा. कुठनं सापडला हा नंदी आणि कशी खरेदीची वेळेस कहाणी आहे ती सांगा. कुठला आहे हा नंदी नक्की? हा नंदी माझे एक मित्र आहेत गोपाल नांद्रे, त्यांनी हा मला नंदी दिलेला आहे. शंभू त्यांनी मला एकदा मी एक फार्म हाऊसला पार्टीला होतो, मित्राचा वाढदिवस होता, तिथं मला पाठवला. तिथे त्यांनी पाठवलं, दादा हा बैल तुला घ्यायचा आहे, तू घे बघ 1 नंबर होईल. त्यांनी शब्दावर बैल दिला, मी बैल आणला. पहिलाच मैदान आपल्या वांगणी इथं पळवला, अतिशय छान स्पीड लागला. त्याच्यानंतर बैल उसाटण्याला शर्यत झाली आणि बैलाचा व्यवहार 8 लाख रुपयाला मी केला. 8 लाखाची खरेदी. हां चालेल. आता आणि तुम्हाला आवश्यक माझ्या भावाचं सांगतोय, कुणाल ड्रायव्हर माझा लहानपणापासून मित्र आहे, ड्रायव्हरचा उल्लेख केला नाही म्हणून. तर आवश्यक त्याचं नाव घेईल. एकदम घरातल्या ह्याच्यासारखी गाडी हाकलतो. आज तो काय बोलला, काकासाठी गाडी म्हणजे माझ्या वडिलांसाठी. त्याच्या वडिलांनी माझे वडील मित्र आहेत, तो बोला काकासाठी गाडी हाकेल. आज त्यांनी आखली गाडी. 100% त्यांनी हाकेल. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचा बैल पळतो, पण पळवणारे महत्त्वाचे. खूप आता इमोशनल गोष्ट आहेत की एका मुलाला आपल्या वडिलांची आठवण होते आणि वडिलांसाठी काहीतरी करायचे ही भावना, त्यातून बैलगाड्याचा नाद आणि आज यश आणि तुम्हाला सगळं समर्पित. तर असा विषय होता, माझे वडील आणि आकाश भाऊचे वडील एकदम जोडीदार. त्यात त्यांच्यासाठी काहीतरी करायचा होता. त्यासाठी आज लय वर्षातून संधी मिळाली, ते आज करून दिलं मी. खास काकांसाठी करायचा होता पण ते आज करून दिला. बाकी मला काय बोलायचं नाही. खास ओळख सांगा तुमची. नाव काय? माझं कुणाल ड्रायव्हर आंबेशो. कुठं राहता? बदलापूर. चालेल मित्रांनो, शंभू बरोबर पळाला रायबा विषयी काय माहिती जाणूया. सांगा, गुलाल पात्र झाला, एक मोठं यश मिळालं, कुठला नंदी आहे त्याची ओळख सांगा थोडक्यात. ओळख सांगितली तर उसाटण्याचा रायबा आहे आणि आज 1 नंबरचा मानकरी झालो आहे. याचा खूप अभिमान आहे बैलाचा आणि आज गावाचं नाव हे आज संपूर्ण मुंबईमध्ये गाजवून ठेवलं आहे असा उसाटणीकरांचा ब्रेक फेर रायबा. कुठली खरेदी?
ही खरेदी चाकणच्या बाजारातून आहे. शून्यातून विश्व निर्माण केलं आहे आणि आज मुंबई गाजवत आहे. तुमचं नाव काय? माझं नाव रणजित मडवी. तुम्ही काय करता? आपण जॉब करतो, कुठला जॉब करता? कंपनीमध्ये जॉब करतो आहे MIDC. बरं. पैरा तर सांगितलं आकाश त्यांनी की तुम्ही सांगितलं की पैरा करायचा होता, अचानक काहीतरी समस्या आली. हो, कारण की आपला नियोजन हा कान्हा शेठ पाटील यांच्या मेहरबानमध्येच झाला होता. पण मेहरबान थोडा आजारी असल्या कारणाने आपल्याला पैरा भेटत नव्हता. आकाश शेठ राऊत यांना एका फोन केला आणि त्यांचं पण मोठं नियोजन झालं होतं. कुठेतरी त्यांनी तो नियोजन थोडा पुढे ढकलला आणि आपल्या बैलावरती विश्वास दाखवला. त्यांच्या विश्वासाला आज पूर्णपणे यश आलं आहे आणि गाडी 1 नंबरची मानकरी झाली. बरं, मानकरी झाली. एवढ्या मोठ्या मैदानात एवढं मोठं यश, तरुण आहात, काय सांगाल? हे यश कशा प्रकारे तुम्ही एक्सप्लेन करा किंवा कशा पद्धतीनं तुमच्या जीवनावर, बैलगाड्याच्या जीवनावर परिणाम करतं? हे यश आम्ही बैलासाठी केलेले अपार कष्ट आणि कमी वयामध्ये सर्वजणांचा एकच प्रश्न असतो, कमी वयामध्ये एवढा मोठा सक्सेस मिळाला आहे. आम्ही महादेवाच्या नंदीची निस्वार्थपणे सेवा केली आणि नंदी कोणाचा पण असो त्याच्यावरती आम्ही निस्वार्थ प्रेम करतो. कारण की गावातला कोणताही नंदी असला तरी आम्हाला तो जिंकलाच पाहिजे याच आशेने आम्ही त्याच्याकडे बघतो. त्यामुळेच आमच्या दारात ही 36,000ची वस्तू 36 लाख रुपये किंमत झाली तरी मिळू शकत नाही. ती वस्तू आज आम्हाला लाभली याचा अभिमान आहे. काय शिकवले बैलगाड्यानं? जॉब, बैलगाडा हे सगळा विषय, बैलगाडा काय शिकवते? बैलगाडा एकच शिकवतं, शांतता, संयम आणि कार्यक्रम. तर ह्या 3 गोष्टीवरच बैलगाडा नाही आयुष्य चालतं. शांतता, संयम आणि कार्यक्रम, ह्या तिन्हींचा संगम होऊन आज जे कर्जतचं मैदान झालं थारचं, आणि थारचे मानकरी आपल्याला भेटले. इकडं आहे आकाश राऊत यांचा शंभू आणि इकडं आहे रायबा.